आज मंजिरी झटपट स्वयंपाकघरातील कामे आवरत होती, कारण स्वयंपाकघरातील कामे आवरून तिला बाजारात जायचे होते. रेशन आणि रोजच्या लागणाऱ्या वस्तू आणायला तिला बाहेर जायचे होते. पण गडबडीतही तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, कारण आज तिला आपण मोठी लढाई जिंकल्यासारखे वाटत होते. तिला का असे वाटत होते, त्यामागील काय कारण होते हे आपण समजावून घेऊया. घरातील सामान संपून 5 दिवस झाले होते. तेव्हापासून ती आपल्या नवऱ्याला विक्रमला मला सामान आणायला पैसे द्या असे सांगत होती. पण हे प्रकरण आज आणि उद्या वरच टाळले जात होते. विक्रम कधीही मंजिरीच्या हातात पैसे देत नव्हता. तो एकतर स्वतः सामान आणायचा किंवा ऑनलाईन किराणा माल मागवायचा. महिनाभर टिकेल एवढे सामान तो आणायचा. मंजिरीला तर ऑनलाईन शॉपिंग करण्याचीही परवानगी नव्हती, कारण सून खरेदीच्या नावाखाली अनावश्यक खर्च करेल असे सासूला नेहमी वाटत असे. त्यामुळे हा फालतू खर्च थांबण्यासाठी तुम्ही तुमच्या सुनेवर नियंत्रण ठेवले तरच बरे असे तिच्या सासूचे म्हणणे होते. ती घरातच असते, तिला पैशाची काय गरज आहे, एवढाच विचार तिच्या डोक्यात असायचा. म्हणून ती मंजिरीसोबत अशी वागायची. विक्रमलाही तिने सांगितले होते की तू खर्चाचे पैसे माझ्याकडे देत जा, मंजिरीला देण्याची गरज नाही. सुनेला गरज असेल ती माझ्याकडून घेईन. मात्र कधीकधी वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे घरातील सामान आणण्यासाठी विलंब होत असे. सासू स्वतःच कधी वस्तू आणण्यासाठी बाहेर पडत नसत. आमच्या काळात आम्ही हे सगळं केलं आहे, असं नेहमी त्या म्हणायच्या. आता आमचे विश्रांतीचे दिवस आहे. घरातील सामान संपल्यामुळे मंजिरीला अनेकदा पाहुणे आणि नातेवाईकांसमोर लाजिरवाणे व्हावे लागायचे. विक्रम स्वतः ऑफिसमध्ये असायचा आणि सासू सगळ्या गोष्टी टाळायच्या. पण मंजिरीला मात्र सर्व गोष्टींना सामोरे जावे लागायचे. त्यामुळे मंजिरीला अनेकदा लाजिरवाणे व्हावे लागत असे. अवघी 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. अचानक घरात पाहुणे आले. स्वयंपाकघरामध्ये सामान आहे की नाही हे न पाहता सासूने जेवण बनवायला सांगितले. तेही तिने घरात जे काही सामान आहे त्यात जेवण तयार केले. जेवण पाहून सासूचा राग अनावर झाला. पाहुण्यासमोरच ती आपल्या सुनेला म्हणाली, चपाती आणि साध्या भाज्या बनवल्या आहेत, हे तर सगळेच आपापल्या घरी खातात. मंजिरी इतक्या लोकांसमोर काय उत्तर देणार की किराणा माल संपला आहे, तूप तेल संपले आहे, स्वयंपाकघरातले डबेही रिकामे आहेत. पण तिच्या सासूची बडबड चालूच होती. सासूला कोणत्याही नातेवाईक किंवा पाहुण्यांसमोर बोलायला अजिबात काही वाटत नव्हते. विक्रम काय बोलला तर त्या रडायला सुरुवात करायच्या. मी एकटीच आहे, तुझे वडील असते तर असे बोलले असते का? विक्रमही यापुढे मग काही बोलू शकत नव्हता. सर्वांसमोर त्याने मंजिरीची अशी इमेज निर्माण केली होती की सुनेला कोणी घरी येणे आवडत नाही, ती निव्वळ आळशी आहे, तिला कोणासाठी एक पैसाही खर्च होत नाही, त्यामुळे पाहुण्याचा योग्य पाहुणचारही होत नाही. आता काळजीची गोष्ट घ्या. काल अचानक आत्या, सासू आणि त्यांची सून आली. तसेही सर्वांसमोर मंजिरीची प्रतिमा खराब झाली होती. त्यामुळे आत्यांनी नाश्त्यासाठी गरमागरम कचोरी समोसे आणले होते. ते पाहून सासूबाई म्हणाल्या, अहो नाश्ता का आणलाय? हे घरी बनवता आले असते, नाहीतर बाहेरून मागवले असते. काही हरकत नाही वहिनी, आम्ही येतच होतो, वाटेत गरमागरम तयार होताना दिसले म्हणून घेऊन येण्याचा विचार केला. एकत्र बसून खाऊया सगळे. तेवढ्यात विक्रमही घरी आला. त्यामुळे सर्वांनी मिळून कचोऱ्या खाल्ल्या. आत्या घरी जाताना सासू गुपचूप त्यांना पैसे देत म्हणत होत्या की ताई, तुमचा खूप खर्च झाला आहे, पैसे घ्या, तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील. अगं नको गं, तुझ्या सुनेला ते आवडणार नाही, आत्या हळूच म्हणाल्या. आता मी काय सांगू, सुनेचे घर झाले आहे, तिला वाटेल ते करते, तिच्याच म्हणण्यानुसार घर चालते. माझ्या वेळेत मी स्वयंपाक करून लोकांना खायला घालायचे, हो की नाही ताई? खोलीत येत असताना मंजिरीच्या कानावर ही गोष्ट पडली. ते ऐकून मंजिरीची तळपायाची आग मस्तकात गेली. ती आतून बाहेर आली आणि म्हणाली, आई आणि मुलगा दोघे हातात एक पैसाही ठेवत नाहीत. घरचे राशन पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात ठेवले जाते आणि एवढे करूनही सुनेला इतरांसमोर वाईट साईट ऐकून घ्यावी लागते. मंजिरी आता सर्वांसमोर उभी राहून बोलत होती. काय बोललात तुम्ही आई? पुन्हा एकदा बोला. नाही काही नाही सुनबाई, सासू उगाचच आणून म्हणाली. मंजिरी, आपण नंतर बोलूयात, मंजिरीला समजावत विक्रम म्हणाला. नाही नंतर कशाला, आत्ताच बोलूयात. मंजिरी सगळ्यांसमोर का तमाशा करतेस? विक्रम जरा चिडून म्हणाला. हो का? सर्वांसमोर माझा तमाशा होत असताना तेव्हा का बोलत नाही तुम्ही? आई, तुम्ही कोणत्या घराविषयी बोलत आहात? आत्या, मला तुमचा राग नाही,
कारण तुम्हाला जे सांगितलं जात आहे आणि जे दाखवलं जात आहे हेच खरे वाटणार आणि आई तुम्हाला जे दाखवत आहेत तुम्ही तर तेच खरे मानणार. पण तुमची वहिनी काय करते ते तरी ऐका. मी माझ्या इच्छेनुसार 1 रुपया खर्च करू शकत नाही आणि 1 रुपया खर्च करणार तरी कुठून, कारण माझ्या हातात 1 पैसाही दिला जात नाही. याला तुम्ही माझं घर म्हणाल का? घरात लागणारे रेशनचे सामान इतके विकत घेतले जाते की महिना संपताच ते सुद्धा संपते. सुनेवर तितकासा विश्वासही नाही. सून जसं काही सामान बांधून माहेरी घेऊन जाणार आहे. घरात सामान आणले तर फक्त विक्रमराव आणतील नाही आणि सामान आणायला कधीतरी वेळ लागतोच ना. घरात साहित्यच नसेल तर सून कुठून खायला घालणार. वरून इतरांसमोर सुनेचा अपमान केला जातो. मंजिरी बस कर, तुला लाज वाटत नाही का? घरची इज्जत चव्हाट्यावर आणताना सासूबाई ताडकन म्हणाल्या. सासूबाई, घराची इज्जत ती इज्जत आणि सुनेच्या इज्जतीचा काय हो? सुनेची इज्जत काढताना जरासुद्धा मागेपुढे पाहिले जात नाही. सुनेचा कसलाच आदर नाही. सुनेच्या इज्जतीला तर फुटबॉल समजला जातो. त्या फुटबॉल रूपी सुनेला कोणासमोरही लाथ मारली जाते. एकतर मला माझे घर माझ्या पद्धतीने चालू द्या, नाहीतर तुम्हीच सांभाळा तुमचं घर. जाते मी निघून. 1 मिनिट मंजिरी, अचानक आत्या म्हणाल्या. विक्रम, तू तर शिकलेला आहेस ना, तरी अशी कामे करतोस? तुझ्या बायकोला पैशाची गरज नाही का? का तू तिच्या हातात पैसा ठेवत नाहीस? तेव्हा विक्रम म्हणतो, आत्या, आईने नकार दिला आहे. अनेक वेळा समजावण्याचा मी प्रयत्न केला, पण आई नेहमी रडायला लागते, म्हणून मी तिला काहीच बोलू शकत नाही. वहिनी, तू तुझ्या सुनेला अशी वागवतेस. तू तुझ्या संसारात सर्व काही केलेस, मग सुनेला का तिचा संसार तिच्या मनाप्रमाणे करू देत नाही? आज तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझी सून घर सोडून जायला तयार झाली आहे. तुझ्या सुनेचा संसार पणाला लागला आहे. तुला कल्पना आहे का? घरात काम करणाऱ्या बाईला कळते की घरात कोणत्या वेळी काय हवे असते. वहिनी, सुनाच्या हातात पैसे द्यायला सुरुवात करा. अखेर आत्याच्या समजुतीचा इतका परिणाम झाला की आज रेशनच्या वस्तू आणण्यासाठी मंजिरीच्या हातात पैसे ठेवले गेले. ज्याचे समाधान आणि आनंद मंजिरीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मित्रमैत्रिणींनो, मंजिरीसारख्या अशा अनेक तरी सुना अजूनही असतील. त्यांनी सुद्धा आवाज उठवण्याची गरज आहे, कारण घरात सर्व करणाऱ्या स्त्रीच्या हातातच घरची खरी चावी असावी लागते. मंजिरीच्या सासूचे वागणे तुम्हाला पटते का? ते कमेंट्सवरून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.